राजेश क्षीरसागर यांच्या विजयाची ही आहेत कारणे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात अखेर राजेश क्षीरसागर यांनी बाजी मारलेली आहे. तब्बल 29,310 मतांनी विजय संपादन केला आहे. त्यांच्या विजयाची नेमकी कारणे काय याचा आपण शोध घेऊया. गतवेळच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असला तरी नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष हे पद त्यांच्याकडे होतं. त्यामुळे त्या माध्यमातून विकास कामे त्यांनी केली. महाविकास नंतर महायुतीचे सरकार आले आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. या संधीचं सोनं करत अक्षरशः कोल्हापुरात विकास कामाचा त्यांनी रथ उभा केला. आमदार नसूनही एकमेव कार्यकर्ता म्हणून ते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर दुसऱ्या दिवशी गुवाहाटीला गेले. 5 वर्ष सातत्याने प्रत्येक मंडळाच्या संपर्कात, गणपती उत्सव असो अगर कोणताही उत्सव असो, त्यांचे डिजिटल बोर्ड मंडळाला मदत ही कायम असायची. विधानसभा टार्गेट ठेवूनच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीने कोल्हापूर शहरासाठी कोटीची विकास कामे आणली. निवडणुकी दरम्यान सुद्धा प्रत्येक मंडळाच्या संपर्कात राहून साधे साधे कार्यकर्ते त्यांनी जोडले. कोणाला कशाचीही मदत लागली तर थेट मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून त्यांनी मदत करण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूर सांगली जिल्हा पूर नियंत्रण, आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर, अमृत 2.0 योजना पहिला टप्पा, दुसरा टप्पा, केशवराव भोसले नाट्यगृह संवर्धन पुनर्बांधणी, महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सुविधा सेवा करणे, पंचगंगा नदीघाट, गांधी मैदान, स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज लाईफ, शहरात ओपन स्पेस, छत्रपती संभाजी महाराज उद्यान विकसित करणे, शाहू उद्यान विकसित करणे, रंकाळा तलावा विकसित करणे, विद्युत रोषणाई, मिनीचर पार्क, पंचगंगा स्मशानभूमी दुरुस्ती, सिद्धार्थ नगर येथे पूर संरक्षण भिंत, अंबाबाई मंदिर परिसरातील म्युझिकल हेरिटेज लाईट बसवणे, छत्रपती शिवाजी स्टेडियमची सपाटीकरण करणे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे विरंगुळा उद्यान तयार करणे, धर्मवीर आनंद दिघे कुस्ती संकुल विकसित करणे, गार्डन मधील बैठक व्यवस्था, ओपन जिम, व्यायामाचे साहित्य, ओला सुका घरगुती कचरा यासाठी वेट अँड ड्राय गार्बेज कलेक्टर बसवणे, कसबा बावडा येथील हनुमान तलावाचे संवर्धन सुशोभीकरण अशी शहरात त्यांनी अनेक विकास कामे केली. या विकास कामाबरोबर थेट कार्यकर्त्याची संपर्क, निवडणुकी दरम्यान प्रत्येक मंडळाशी त्यांनी संपर्क ठेवून कानाकोपऱ्यात आपण केलेल्या विकास कामाची जाणीव करत त्यांनी मतदारांना विजयी करण्याचं आवाहन केलं आणि मतदारांनी सुद्धा त्यांना साथ दिली.